नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र पवन धिरडे आणि तुम्ही बघत आहात कृषी समृद्धी. आज आपण अशा एका किल्ल्याच्या प्रवासाला निघालो आहोत जिथे अवघ्या 16 वर्षांच्या एका युवकाने हिंदवी स्वराज्याचे पहिले तोरण बांधले. होय, आज आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा तोरणा किल्ला अर्थात प्रचंडगडचा संपूर्ण प्रवास करणार आहोत. इतिहास, रोमांच आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी तयार आहात? याच तोरण्याला प्रचंडगड म्हणूनही ओळखले जाते. पुणे जिल्ह्यातील या गडाची उंची आहे तब्बल 1403 मीटर. महाराजांनी स्वराज्याची सुरुवात कशी केली, त्यांना याच गडावर कोणता खजिना सापडला, तोरण्याची प्रत्येक बाजू, त्याचा इतिहास आणि तिथे काय पाहायचे याची संपूर्ण माहिती या 15 मिनिटात तुम्हाला मिळेल. चला तर मग सुरू करूया आपला प्रवास. तोरणा किल्ल्यावर जायचं म्हणजे सर्वप्रथम गाठावं लागतं गडाच्या पायथ्याचे गाव वेल्हे. वेल्हे हे पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात आहे. तुम्ही पुण्यातून येत असाल तर पुणे नसरापूर वेल्हे हा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे, सुमारे 50-60 किमी. तुम्ही खाजगी वाहन किंवा एसटी बसने नसरापूर फाट्यापर्यंत येऊन तिथून वेल्हेसाठी जीप किंवा स्थानिक वाहतूक पकडू शकता. वेल्हे गावात आपली गाडी पार्क करून आपण ट्रेक सुरू करू शकतो. तोरणा किल्ला याचे मूळ बांधकाम 13व्या शतकातील असावे, पण याचा खरा गौरवशाली इतिहास सुरू झाला 1646 मध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकला. हा केवळ किल्ला जिंकला नव्हता, तर हे स्वराज्याच्या स्थापनेचे पहिले पाऊल होते. गडाचा प्रचंड विस्तार पाहून महाराजांनी याला प्रचंडगड असे नाव दिले. या किल्ल्यावर सापडलेल्या खजिन्याचा वापर महाराजांनी राजगड किल्ल्याच्या बांधकामासाठी केला. पुढे मोगलांनी याला फुतुलगैब म्हणजे दैदी विजय असे नाव दिले, पण मराठ्यांनी तो पुन्हा जिंकला. या गडावरच्या प्रत्येक दगडाला शौर्याची कहाणी ठाऊक आहे. वेल्हे गावातून आपण चढायला सुरुवात करतो. सुरुवातीला दाट झाडी आणि नंतर काही ठिकाणी खडकाळ चढाई लागते. चढावे तरी अवघड, उतरावे तरी अवघड अशी ही वाट आहे. घाबरू नका, अवघड ठिकाणी लोखंडी रेलिंग्स लावली आहेत. जसजसे आपण वर जातो तसतसे खालच्या दरीचे आणि आजूबाजूच्या डोंगर रांगांचे विहंगम दृश्य दिसू लागते. दमछाक होते, पण तोरण्याच्या भव्यतेसमोर ती विरून जाते. सुमारे 1.5-2 तासांच्या चढाईनंतर आपले स्वागत करतो गडाचा पहिला दरवाजा, बिनी दरवाजा. ह्यातून आत प्रवेश केल्यावर आपण गडाच्या पोटात शिरतो. हा दरवाजा आजही मोठ्या दिमाखात उभा आहे. बिनी दरवाजातून थोडे वर गेल्यावर लागतो कोठी दरवाजा. या दरवाजाजवळच तोरणजाई देवीचे मंदिर आणि पाण्याची काही टाकी दिसतात. ही टाकी आजही किल्ल्याला पाणी पुरवतात. तोरणा किल्ल्याच्या पूर्वेला असलेली ही माची तिच्या नावाप्रमाणेच झुंजार म्हणजे लढाऊ आहे. शत्रूने या बाजूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याला रोखण्यासाठी ही माची अत्यंत सुरक्षित मानली जात असे. अभेद्य बनावट
झुंजार माचीची तटबंदी नैसर्गिकरित्याच अत्यंत कठीण अशा डोंगरधारेवर बांधलेली आहे. इथल्या भिंती आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. संरक्षणात्मक दृष्टी. या माचीचा उपयोग प्रामुख्याने शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गडाच्या संरक्षणासाठी केला जात असे. माचीच्या शेवटी एक मोठा बुरुज आहे, जो गडाची संरक्षण फळी मजबूत करतो. राजगड तोरणा संबंध. झुंजार माचीवरून राजगड किल्ल्याचे अतिशय स्पष्ट आणि सुंदर दर्शन होते. ऐतिहासिक काळात राजगड आणि तोरणा यांच्यातील संदेशवहनासाठी या भागाचा मोठा उपयोग होत असे. पाण्याचे टाके. माचीवर जाताना वाटेत खडकात कोरलेली काही टाकी पाहायला मिळतात. किल्ल्यावरील सैन्यासाठी ही पाण्याची मुख्य सोय होती. तटबंदी आणि बुरुज. माचीच्या कडेने चालताना तुम्हाला शिवाजी महाराजांच्या काळातील स्थापत्यशैलीचे दर्शन घडते. इथले बुरुज आजही डोंगरदरीत पाय रोवून उभे आहेत. प्रवेशद्वार. माचीवर प्रवेश करण्यासाठी एक लहान दरवाजा आहे, जो संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. विहंगम दृश्य. इथून सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि खाली असलेले वेल्हे गाव तसेच गुंजवणी धरणाचा परिसर अतिशय मनमोहक दिसतो. गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर समोरच दिसते मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर. याला तोरणजाई मंदिर असेही म्हणतात. ट्रेकर्ससाठी हे मंदिर एक आश्रयस्थान आहे. इथेच तुम्ही रात्रीचा मुक्काम करू शकता. थोडी विश्रांती घ्या आणि पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा मिळवा. कोकण दरवाजा. बुधला माचीच्या दिशेला उतरताना हा ऐतिहासिक दरवाजा लागतो. महत्त्व. हा दरवाजा गडाच्या पश्चिम बाजूला म्हणजे कोकणाच्या दिशेला उघडतो. ऐतिहासिक काळात कोकणातून गडावर येण्यासाठी किंवा आणीबाणीच्या वेळी कोकणात उतरण्यासाठी या मार्गाचा वापर केला जात असे. बनावट. हा दरवाजा दगडात कोरलेला असून त्याची रचना शत्रूला सहजासहजी सापडणार नाही अशी गोमुखी पद्धतीची आहे. दृश्य. या दरवाजातून बाहेर पडल्यावर समोर कोकणाचे विस्तीर्ण क्षेत्र आणि पावसाळ्यात असंख्य धबधबे दिसतात. वाट. कोकण दरवाजातून खाली उतरणारी वाट अत्यंत अवघड आणि निसरडी आहे. ही वाट थेट कोकणात जाते.
तर मित्रांनो, हा होता स्वराज्याचे तोरण किल्ले तोरणा उर्फ प्रचंडगडचा संपूर्ण प्रवास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रोमांचक प्रवासांसाठी आपल्या कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर एका नवीन कहाणीसह. जय भवानी, जय शिवाजी.